नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला रमेश सारथी गोरा राजाचे ग्रँड पास इंग्लिश ग्रामर मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रो, आपण अगदी सोप्या रीतीने इंग्रजी व्याकरण शिकत आहोत. अगोदरच्या क्लासमध्ये नाउन, प्रोनाउन आणि ॲडजेक्टिव्ह हे शिकलेले आहोत. बट आपण तुम्हाला अगोदर सांगितलं होतं मी, नाउन आणि प्रोनाउन, नाम आणि सर्वनाम हे खूप महत्वाचे आहेत. कारण का नाम आणि सर्वनाम हे आपण कर्ता म्हणून वापरतोय आणि नाम आणि सर्वनामाला आपण कर्म म्हणून वापरतोय. हे प्रत्येक वाक्यामध्ये असतात बेटा, हे अत्यंत महत्वाचे असतात. आणि तसेच जे विशेषण आहे बेटा, विशेषण देखील जे महत्वाचे शब्द आहेत त्याच्यापैकी एक आहे. कारण का हे जे नाउन आणि जे प्रोनाउन असतोय, हे नाउन आणि प्रोनाउनला जे वर्णन करणारे शब्द असतो बेटा, ते असते विशेषण. सो अशा प्रकारे अगोदर आपण 3 शिकलो होतो. आणि आता बेटा वर्ब, हे जे क्रियापद जे आहे हे अत्यंत महत्वाचं आहे बेटा इंग्रजी ग्रामर मध्ये. अत्यंत महत्वाचा यासाठी कारण का जर सेंटेन्स मध्ये जर क्रियापद नसेल तर त्या सेंटेन्सचा अर्थच राहत नाही बेटा. सेंटेन्स मध्ये क्रियापद म्हणजे आपल्या पाठीच्या कणासारखं असतो बेटा, बॅकबोन ज्याला म्हणतो आपण सेंटेन्स मध्ये. कारण का जर वर्ब नसेल, दिलेलं वाक्य कोणत्या टेन्स मध्ये आहे, आपण जे बोलतोय ते वाक्य कोणत्या टेन्स मध्ये आहे, प्रेझेंट टेन्स मध्ये आहे का, पास्ट टेन्स मध्ये आहे का, किंवा फ्युचर टेन्स मध्ये आहे, हे समजण्यासाठी तिथं वर्ब महत्वाचा असतो बेटा. हे वर्ब शिवाय हे काही कळत नाही आपल्याला. म्हणून वर्ब अत्यंत महत्वाचा आहे. आणि वर्बचं जे डेफिनेशन आहे, जे व्याख्या आहे, आपण जे अगोदर पार्ट्स ऑफ स्पीच घेतली होती बेटा, त्याच्यामध्ये पाहिली होती. ज्यांनी हे व्हिडिओ पहिली वेळेस पाहत असतील, पार्ट्स ऑफ स्पीच बघितले नसतील, त्यांनी कृपया प्लेलिस्ट मध्ये जाऊन पार्ट्स ऑफ स्पीच पाहणे आणि तिथं हे पूर्ण शब्दांच्या जाती ह्याच्या पूर्ण व्याख्या आहेत बेटा, ते पाहणे. आणि अजून एक वेळा सांगतोय, वर्ब म्हणजे काय. वर्ब इज अ वर्ड दॅट शोज ऍक्शन ऑर स्टेट ऑफ द नाउन ऑर प्रोनाउन. नामाचा किंवा सर्वनामाचा कार्य किंवा स्थिती दर्शवणारा जे शब्द असतोय त्याला क्रियापद असे म्हणतो बेटा आपण. तर मग आता बघूया हे क्रियापदाचे क्लासिफिकेशन, वर्गीकरण काय, त्याचे प्रकार, काइंड्स काय, आता बघूया बेटा. वर्ब, क्रियापद, क्लासिफिकेशन अँड काइंड्स. बघूया बेटा क्लासिफिकेशन काय. ट्रान्सिटिव्ह वर्ब म्हणजे सकर्मक क्रियापद. सकर्मक म्हणजे एखादी वाक्य जे असते त्या वाक्यामध्ये क्रियापदानंतर कर्म जर असेल, ऑब्जेक्ट जर असेल, त्याला काय म्हणतो, सकर्मक क्रियापद म्हणतो. आणि इंट्रान्सिटिव्ह वर्ब म्हणजे अकर्मक क्रियापद बेटा. ज्या वाक्यात क्रियापदानंतर कर्म नसतोय त्याला अकर्मक क्रियापद असं म्हणतो बेटा. म्हणजे त्या क्रियापदानंतर ऑब्जेक्टची म्हणजे कर्मची गरज नाहीये. आणि तिसरा आहे बेटा वर्ब्स ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन, म्हणजे अपूर्ण क्रियापद. म्हणजे त्या क्रियापद अपूर्ण असतोय. मग कशी असतोय आपण डिटेल मध्ये बघूया बेटा. आता एक एक क्रियापदाबद्दल आपण शिकूया बेटा. पहिला ट्रान्सिटिव्ह वर्ब. ट्रान्सिटिव्ह वर्ब म्हणजे आताच पाहिलं सकर्मक क्रियापद बेटा. म्हणजे क्रियापदानंतर काय असतो, कर्म असतोय. पाहिलं अ वर्ब विच टेक्स एन ऑब्जेक्ट आफ्टर इच. इंग्रजीमध्ये लिहून घ्या बेटा, मल्टिपल सांगतोय. ज्या वाक्यामध्ये क्रियापदानंतर कर्म येतोय त्याला सकर्मक क्रियापद म्हणतो बेटा. एक्झाम्पल बघूया, अजून तुम्हाला क्लिअर होईल बेटा, स्पष्ट होतोय. एक्झाम्पल एक, दे ईट मँगोज. दे ईट मँगोज हे बेटा दे सब्जेक्ट आहे, ईट वर्ब आहे, मँगोज ऑब्जेक्ट आहे. म्हणजे ईट जे क्रियापद आहे हे ट्रान्सिटिव्ह वर्ब आहे बेटा. कोणतं वर्ब आहे, ट्रान्सिटिव्ह म्हणजे सकर्मक क्रियापद आहे. कारण का हे ईट नंतर मँगोज ऑब्जेक्ट आलेला आहे. दुसरं एक्झाम्पल बघूया, शी सेंट एन ईमेल. शी सब्जेक्ट आहे बेटा, सेंट वर्ब आहे, एन ईमेल ऑब्जेक्ट आहे. इथं सेंट देखील सकर्मक क्रियापद आहे बेटा. दुसरा बघूया बेटा इंट्रान्सिटिव्ह वर्ब. डेफिनेशन काय असतं बघूया बेटा. अ वर्ब विच डझंट टेक एन ऑब्जेक्ट आफ्टर इच. म्हणजे ज्या क्रियापदानंतर कर्म येत नाही त्याला अकर्मक क्रियापद असं म्हणतो बेटा. एक्झाम्पल पहा बेटा, अजून क्लिअर होईल. बर्ड्स फ्लाय. बर्ड सब्जेक्ट आहे, फ्लाय क्रियापद आहे, ह्याच्यानंतर ऑब्जेक्ट नाहीये बेटा.
ऑब्जेक्ट तर नाहीये म्हणून त्याला काय म्हटलं आपण, अकर्मक क्रियापद म्हटलेलं आहे बेटा. आणि एखादी तुम्हाला शंका येऊ शकते बेटा, कधी कधी तुमचे डाऊट येऊ शकते. कोणती डाऊट? बर्ड्स फ्लाय इन द स्काय तुम्ही म्हणू शकता बेटा. बर्ड्स फ्लाय इन द स्काय. वेल, हे वाक्य बरोबर आहे, परंतु इन द स्काय हे ऑब्जेक्ट नाहीये, त्याला अडवर्ब म्हणतो बेटा. हे जेव्हा आपण अडवर्ब्स आणि फ्रेजेस शिकतोय तेव्हा मी डिटेलमध्ये सांगेन बेटा. इथं म्हणजे इथं हे अकर्मक क्रियापद काय असतं एवढं समजून घ्या. इन द स्काय हे ऑब्जेक्ट नाहीये. तसेच दुसरं एक्झाम्पल पाहता, फिश स्विम. हा स्विम बेटा अकर्मक क्रियापद आहे. तुम्ही अजून असं म्हणता फिश स्विम इन वॉटर. इन वॉटर ऑब्जेक्ट नाहीये बेटा. इन वॉटर ऑब्जेक्ट नाहीये बेटा. इन वॉटर ऑब्जेक्ट नाहीये. सो ते देखील अडवर्ब आहे बेटा. समजून घ्या मी काय म्हणतो. इन वॉटर ऑब्जेक्ट नाहीये बेटा. तेच समजा आय ड्रिंक वॉटर. आय ड्रिंक वॉटर, तेव्हा वॉटर ऑब्जेक्ट आहे बेटा. मग इन वॉटर म्हणजे वॉटरच्या अगोदर इन प्रिपोजिशन असल्यामुळे ते ऑब्जेक्ट नाहीये बेटा. आणि वॉटरच्या अगोदर इन नाहीये, ते ऑब्जेक्ट असू शकतं बेटा. वेल, एवढं समजून घ्या. पुन्हा आपण डिटेलमध्ये आणून शिकूया बेटा. नेक्स्ट, हे ट्रान्सिटिव्ह वर्ब, इंट्रान्सिटिव्ह वर्ब. इथे एक छोटा एक नोट दिलेला बेटा, नोट 1. पहिला एक इथं नोट आहे बेटा, एक सूचना आहे. बघूया मग काय इथं. Some verbs take two objects, i.e. that is direct object and indirect object. Such verbs are called ditransitive verbs. पहा बेटा इथं काय म्हटलं, इथं काही क्रियापद असे असतात बेटा, काही वाक्यांमध्ये दोन ऑब्जेक्ट्स येतात बेटा, दोन कर्म असतात. हे जे सेंटेन्स पाहिला, दे इट मँगोज, हे मँगोज एकच आहे बेटा इथं ऑब्जेक्ट. परंतु काही वाक्यांमध्ये काही क्रियापदानंतर दोन दोन ऑब्जेक्ट येतात बेटा. किती येतात ऑब्जेक्ट? दोन ऑब्जेक्ट येतात. त्या दोन ऑब्जेक्ट तर काय म्हणतो मग, त्याच्यातला एक आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट बेटा आणि दुसरा असतो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. दॅट इज डायरेक्ट ऑब्जेक्ट अँड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. म्हणजे वाक्यामध्ये जर दोन ऑब्जेक्ट्स असतील तर एक असतो डायरेक्ट आणि दुसरा असतो इनडायरेक्ट. मग असे क्रियापदाला काय म्हणतो बेटा, सच वर्ब्स आर कॉल्ड डायट्रान्सिटिव्ह वर्ब्स. असे क्रियापदांना डायट्रान्सिटिव्ह, डाय म्हणजे दोन बेटा, DI, डाय म्हणजे टू, ट्रान्सिटिव्ह म्हणजे सकर्मक, म्हणजे दोन कर्म असलेला क्रियापद, त्याला काय म्हणतो, डायट्रान्सिटिव्ह वर्ब म्हणतो बेटा. द एक्झाम्पल पहा, अजून स्पष्ट होतं तुम्हाला. आय टीच यू इंग्लिश ग्रामर. हे बेटा आय सब्जेक्ट आहे, टीच वर्ब आहे, यू आणि इंग्लिश ग्रामर. हे जे इंग्लिश ग्रामर आहे बेटा, हे इंग्लिश ग्रामर हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. DO लिहिलं बेटा. इंग्लिश ग्रामर कोणता ऑब्जेक्ट आहे? डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आणि यू जे आहे तुम्हाला हे आहे बेटा IDO, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. म्हणजे इथं आय टीच यू इंग्लिश ग्रामर या वाक्यामध्ये इंग्लिश ग्रामर एक कर्म आहे आणि यू दुसरं कर्म आहे बेटा. सो इंग्लिश ग्रामर डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि यू इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. अशा प्रकारे या वाक्यात दोन ऑब्जेक्ट्स आहेत. म्हणून हे जे टीच आहे हे वर्ब, हे टीच डायट्रान्सिटिव्ह वर्ब आहे बेटा. हे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये कधी कधी विचारू शकतात बेटा. कुठे विचारतात? हे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये विचारतात बेटा. सो वेल, दुसरे एक्झाम्पल पहा. शी गेव मी अ बुक. इथं तेच आहे बेटा. शी सब्जेक्ट आहे, गेव वर्ब आहे, मी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, अ बुक डायरेक्ट ऑब्जेक्ट. इथं मी आणि ए बुक हे दोन ऑब्जेक्ट्स आहेत बेटा. अशा प्रकारे हे डायट्रान्सिटिव्ह नोट 1 बेटा. हे लिहून घ्या आणि समजून घ्या. हे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये तुम्हाला विचारतात बेटा. क्लासिफिकेशन ऑफ सेंटेन्स मध्ये देखील तुम्हाला विचारतात बेटा. वेल, आता नोट 2 दुसरा नोट पण दिलेला आहे बेटा इथं. म्हणजे काही अपवाद असतात पण तसे बेटा. हे ट्रान्सिटिव्ह इंट्रान्सिटिव्ह नंतर हे जे अपवाद आपण पाहतो बेटा. दुसरा नोट काय म्हणतो, अ वर्ब कॅन बी युज्ड ॲज बोथ ट्रान्सिटिव्ह ॲज वेल ॲज इंट्रान्सिटिव्ह. म्हणजे एक क्रियापद दोन्ही ठिकाणी वापरता येते बेटा. ट्रान्सिटिव्ह वर्ब म्हणून वापरता येते, इंट्रान्सिटिव्ह वर्ब म्हणून वापरता येते. मग असे क्रियापदाला काय म्हणतो, सच वर्ब्स आर कॉल्ड एर्गेटिव्ह वर्ब्स. इथं बेटा ERGATIVE, एगेटिव्ह, हे आर सायलेंट आहे बेटा. काय म्हणायचं, एगेटिव्ह वर्ब्स. सो म्हणजे जे क्रियापद ट्रान्सिटिव्ह असतोय आणि जे क्रियापद इंट्रान्सिटिव्ह दोन्ही असतात त्याला म्हणतो बेटा इथं एगेटिव्ह वर्ब्स म्हणतो बेटा. आणि इथं एक्झाम्पल तुम्हाला अजून स्पष्ट होईल.
हे ट्रान्सिटिव्ह, हे या वाक्यातलं वर्ब ट्रान्सिटिव्ह आहे बेटा, आणि तेच वर्ब इकडच्या वाक्यात इंट्रान्सिटिव्ह आहे. वर्ब एकच आहे, ट्रान्सिटिव्ह आणि इंट्रान्सिटिव्ह आहे. बघूया बेटा. फार्मर्स ग्रो क्रॉप्स, फार्मर सब्जेक्ट आहे, ग्रो वर्ब आहे, क्रॉप सब्जेक्ट आहे बेटा. हे जिथं जे ग्रो आहे हे ग्रो ट्रान्सिटिव्ह वर्ब आहे बेटा. हे इथं असलेला ग्रो कोणता वर्ब आहे बेटा? ट्रान्सिटिव्ह वर्ब आहे ग्रो. द ग्रो इज ट्रान्सिटिव्ह वर्ब बेटा. आणि इकडे इंट्रान्सिटिव्ह मध्ये ट्रीज ग्रो, झाडं वाढतात, हे जे ग्रो आहे बेटा हे इंट्रान्सिटिव्ह वर्ब आहे. कारण का ह्याच्या नंतर ऑब्जेक्ट नाहीये. इथं ग्रो नंतर ऑब्जेक्ट नाहीये, तर हे ग्रो कोणता वर्ब आहे? इंट्रान्सिटिव्ह. आणि इथं ग्रो नंतर ऑब्जेक्ट आहे, हे कोणता वर्ब आहे मग? ट्रान्सिटिव्ह. हे तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये विचारतात बेटा. सेकंड एक्झाम्पल पहा बेटा. द बॉयज फ्लाय काइट्स. द बॉय सब्जेक्ट आहे बेटा, फ्लाय वर्ब आहे, काइट्स ऑब्जेक्ट आहे. इथं फ्लाय आहे बेटा ट्रान्सिटिव्ह वर्ब. आणि तेच इकडच्या वाक्यामध्ये बर्ड्स फ्लाय, इथं पण फ्लाय आहे बेटा, परंतु हे फ्लाय काय आहे? इंट्रान्सिटिव्ह वर्ब. म्हणजे फ्लाय ट्रान्सिटिव्ह आहे, फ्लाय इंट्रान्सिटिव्ह आहे. फ्लायच्या नंतर जेव्हा ऑब्जेक्ट असतोय ते ट्रान्सिटिव्ह होतो बेटा, आणि फ्लायच्या नंतर जेव्हा ऑब्जेक्ट नसतो ते काय होतं? इंट्रान्सिटिव्ह होतो. आणि अशा वर्ब्सने काय म्हणतो? एगेटिव्ह वर्ब्स बेटा. एगेटिव्ह वर्ब्स म्हणजे ते क्रियापद दोन्ही ठिकाणी वापरता येते. त्या क्रियापदाचे दोन उपयोग होतात, ट्रान्सिटिव्ह होतो, इंट्रान्सिटिव्ह होतो. सो अशा प्रकारे हे नोट 1 आणि नोट 2 बेटा आहे ट्रान्सिटिव्ह इंट्रान्सिटिव्ह मध्ये. आणि आता हे जे तिसरा प्रकार आपण लिहिला होता इथं, वर्ब्स ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन, अपूर्ण क्रियापद. हे अपूर्ण क्रियापद काय असतो बघूया बेटा. अपूर्ण क्रियापद म्हणजे डेफिनेशन काय दिलं बघा. A verb which needs the help of some words to complete its meaning. म्हणजे एखादी क्रियापदानंतर त्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी काही शब्द येतात, त्याला म्हणतो बेटा अपूर्ण क्रियापद. म्हणजे काही शब्दांशिवाय त्याचा अर्थ पूर्ण होत नाही, म्हणून त्याला काय म्हटलं? अपूर्ण क्रियापद. एक्झाम्पल पहा बेटा, अजून समजेल आपल्याला. शी इज अ डॉक्टर. शी इज अ डॉक्टर, शी सब्जेक्ट आहे बेटा, इज वर्ब आहे, अ डॉक्टर इथं कॉम्प्लिमेंट आहे बेटा. डॉक्टर काय इथं? कॉम्प्लिमेंट. समजा या वाक्यामध्ये जर कॉम्प्लिमेंट जर नसेल, हे डॉक्टर जर नसेल, तर त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही बेटा. शी इज, ती आहे, काय आहे. म्हणजे हे जे इज आहे याचा अर्थ तेवढं अपूर्ण असतो बेटा. हे डॉक्टर जर आला, काय झालं? हे ती डॉक्टर आहे, अर्थ पूर्ण झाला. कशाचा? हे इज क्रियापदाचं बेटा. तसेच इथं सेकंड एक्झाम्पल्स, फार्मर्स लुक्ड अनहॅपी. फार्मर्स लुक्ड एवढं आपण म्हटलं तर त्याचा अर्थ पूर्ण होत नाही बेटा. फार्मर्स लुक्ड, काय दिसले, कसे दिसले, काय बघितले. इथं अनहॅपी म्हटलं, फार्मर्स लुक्ड अनहॅपी म्हणजे शेतकरी नाराज दिसला, याचा अर्थ होतो बेटा. सो अशा प्रकारे काही जे क्रियापद असतात ते क्रियापद अपूर्ण क्रियापद असतात. त्या क्रियापदानंतर काही शब्द पाहिजेच, तरच त्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होतो बेटा. दॅट इज कॉल्ड वर्ब्स ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन किंवा अपूर्ण क्रियापद. सो वेल, हे झालं बेटा क्लासिफिकेशन. आणि आता काइंड्स बघूया बेटा, क्रियापदामध्ये काय काइंड्स असतात. लिहिलं इथं काइंड्स ऑफ वर्ब्स, त्याच फॉर्म्स म्हणतो बेटा. आता किती काइंड्स आहेत बेटा पहा इथं. नंबर 1 रेग्युलर वर्ब्स, याला वीक वर्ब्स देखील म्हणतो बेटा. दुसरा आहे इरेग्युलर वर्ब्स, स्ट्रॉंग वर्ब्स. म्हणजे हे रेग्युलर वर्ब्स म्हणजे काय, इरेग्युलर वर्ब्स म्हणजे काय बघूया बेटा. इथं जे क्रियापद असतोय ते क्रियापद 3 रूप असतात बेटा, आपल्याला माहिती आहे. इथं लिहिलं बेटा प्रेझेंट, पास्ट, पास्ट पार्टिसिपल. म्हणजे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स नाहीये बेटा, पास्ट पार्टिसिपल. मग हे क्रियापद आपण कुठं कुठं वापरतो बेटा. हे प्रेझेंट आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतो. पास्ट आहे बेटा, हे सिंपल पास्ट टेन्स मध्ये वापरतो. आणि हे जे पास्ट पार्टिसिपल आहे बेटा, हे पास्ट पार्टिसिपल प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये, पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये, फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये हे पास्ट पार्टिसिपल वापरतो. आणि तसेच पॅसिव्ह वॉइस मध्ये देखील पास्ट पार्टिसिपल वापरतो बेटा आपण. सो मग हे जे वर्ब्स आहेत, जे फॉर्म्स आहेत, मग रेग्युलर म्हणजे काय, इरेग्युलर म्हणजे काय. रेग्युलर म्हणजे मित्र हो, हे जे क्रियापद असतोय, क्रियापदानंतर जर ईडी आपण लिहितोय तर ते पास्ट टेन्स होतो, पास्ट पार्टिसिपल बनवतो बेटा. एक्झाम्पल पहा, आस्क, आस्क्ड, आस्क्ड. म्हणजे ED1 ED2 बेटा. इथं म्हणजे हे आस्क क्रियापदाला ईडी लागलं तर पास्ट टेन्स तो ED1, ED2 म्हटलं तर त्याला
पास्ट पार्टिसिपल. तसंच बेटा वर्क वर्कड म्हणजे इथं ED1 ED2 बेटा. ED1 म्हणजे पास्ट, ED2 म्हणजे पास्ट पार्टिसिपल. हे स्पष्ट आहेत बेटा. म्हणजे ज्या क्रियापदानंतर ईडी लागतोय ते पास्ट होतोय, पास्ट पार्टिसिपल होतोय, त्याला म्हणतो बेटा रेग्युलर वर्ब्स किंवा वीक वर्ब्स बेटा. इरेग्युलर वर्ब्स म्हणजे काय मग? इरेग्युलर वर्ब्स म्हणजे हे जे वर्ब जे असतात त्याच्या नंतर ED1 ED2 येत नाही. मग कसे असतात बेटा? इथं एक्झाम्पल लिहिलं, ह्याचे लिस्ट आहे बेटा 100-150चा. नंतर तुम्हाला ते लिस्ट देईन मी. इथं पहा बेटा, कट कट कट. इथं कट कटेड कटेड असं नाहीये बेटा. काय इथं मग? कट कट कट. सो 3 रूप हे असे हे वेगळे आहेत बेटा. नेक्स्ट डू डिड डन. म्हणजे हे इरेग्युलर म्हणजे हे सर्व सारखे असतात का? नाही बेटा. इथं कट 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 आहे. डू 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 आहे का? नाही. डू डिड डन आहे बेटा. नंतर गो 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 आहे का? नाही. गो वेंट गॉन. गो वेंट गॉन. रन रॅन रन. अशा प्रकारे हे आहेत बेटा इरेग्युलर वर्ब्स किंवा ह्याला काय म्हणतो? स्ट्रॉंग वर्ब्स. सो ह्याचं लिस्ट मी तुम्हाला नंतर देईन बेटा. सो विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारे हे जे क्रियापद आहे, अगोदर मी सुरुवातीला सांगितलं बेटा, क्रियापद हे ग्रामर मध्ये अत्यंत महत्वाचं आहे. क्रियापद जर नसेल तर वाक्याचा अर्थ बोध होत नाही बेटा. सो वेल, हे लिहून घ्या बेटा. काही शंका असेल तर मला तुमच्या शंका कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. वेल मित्र हो, इथं आपण या धडे इथं थांबूया. पुढच्या वर्गामध्ये अजून एक टॉपिक घेऊन पुन्हा आपण भेटूया बेटा. तोपर्यंत ऑल द बेस्ट. टेक केअर.